व्यवसायाचं ऑडिट म्हणजे टेन्शन? चला, आज यावर एक सोपा उपाय शोधूया. अरे बापरे, असं बऱ्याचदा होतं नाही का? पण या सगळ्या गोंधळाचं मूळ कारण आहे अंतर्गत नियंत्रणाचा अभाव. ही गडबड एका दिवसात होत नाही. रोजच्या छोट्या छोट्या चुका साचत जातात आणि मग मोठा गोंधळ होतो. आणि याचा परिणाम फक्त त्रासदायक नसतो, तर व्यवसायाच्या प्रतिष्ठेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. मग उपाय काय? तो आहे इंटर्नल कंट्रोल्स. सोप्या भाषेत आर्थिक व्यवहारांना शिस्त लावणारी एक पक्की सिस्टीम. ही पूर्ण सिस्टीम 3 गोष्टींवर उभी आहे: पक्की कागदपत्र, स्पष्ट कार्यप्रवाह आणि एक विश्वासार्ह सॉफ्टवेअर. ठीक आहे, मग आता ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊया. यात फक्त 6 सोपे आणि महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला नियम: आर्थिक अधिकार एकाच व्यक्तीकडे नकोत. काम आणि जबाबदारी नेहमी विभागून द्या. दुसरं म्हणजे कागदपत्र जपून ठेवा. प्रत्येक व्यवहाराचा, मग तो छोटा असो वा मोठा, पक्का पुरावा हवा. तिसरा मुद्दा आहे मंजुरीचा. खर्च कोण मंजूर करणार हे आधीच ठरवा. हे खूप महत्त्वाचं आहे. आता येतो चौथा टप्पा: बँक, GST आणि आपल्या रेकॉर्ड्सची जुळणी करा. चुका लगेच सापडतात. पाचवं म्हणजे नियमित आढावा. दर महिन्याला ट्रायल बॅलन्स आणि मोठ्या खर्चांवर नजर ठेवायलाच हवी. आणि शेवटची पायरी: ऑडिटची वाट बघू नका. एक फाईल तयार ठेवा जी नेहमी अपडेटेड असेल. याचं महत्त्व एका उदाहरणाने समजून घेऊ. विचार करा, 50,000चं एक पेमेंट चुकीने झालं. आणि इथेच खरा फरक दिसतो. योग्य नियंत्रण नसेल तर ही चूक कळणारच नाही, पण नियंत्रणामुळे ती थांबवता येते. म्हणूनच बघा, याचे फायदे किती मोठे आहेत. हिशोब स्वच्छ, ऑडिट वेळेवर आणि विश्वासही पक्का होतो. थोडक्यात, घाबरून नव्हे तर तयारीनिशी ऑडिटला सामोरं जायला हवं. विचार करा, आपला व्यवसाय तयार आहे का?